न्यूज चॅनलवरची डिबेट बघितली। एकीकडे गंगाधर नाना काळकुटे आणि एके साईडला मंगेश ससाने पाहायला मिळाल्याने मंगेश ससाने लगेच गंगाधर नानांना म्हटलं की तुमच्यामुळे मराठा समाजाचं ईडब्ल्यूएस आरक्षण गेलं, मराठा समाजाची पोरं आमच्यापाशी येऊन खतखत व्यक्त करतात आणि ईडब्ल्यूएस आरक्षण घातलं तुम्ही आणि जरांगेंनी, असा सवाल त्यावेळेस ससानेंनी गंगाधर नाना काळकुटेला केला। पण मी एक सांगेल, ईडब्ल्यूएस आरक्षण जर केंद्रामध्ये मराठा समाजाला लागू आहे, पण एससीबीसी आरक्षणातून 10ला 10 पोरं मराठ्यांची जॉबला लागतायत। कारण एससीबीसी आरक्षण सुद्धा मनोजदादा जरांगे पाटलांमुळे 10% आरक्षण मिळालंय आणि 10ला 10 पोरं मराठ्यांची लागतायत। उर्वरित काही मुलं जे आहेत ते ओबीसी मध्ये गेलेले आहेत, ओबीसी मधून सुद्धा मराठ्यांची पोरं लागत आहेत आणि ईडब्ल्यूएस मधून किती पोरं लागली असती तर आकडा 10ला 10 मराठ्यांची पोरं लागली नसती। बांधवांनो, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि या ससानेला एवढा पुळका का येतोय हा सवाल जर बघितलं तर या ससानेने मराठा समाजाला 16% आरक्षण दिलेलं असताना त्याच्यावरती पिटिशन दाखल करणारा हा ससाने आणि ते आरक्षण घालवणारा सुद्धा हा ससाने, आणि ससानेला ओबीसी समाज सवाल विचारतोय, तू ते आरक्षण घातलं नसतंस तर हे आता राजकारणात सगट ओबीसीतून जे मराठा समाजाच्या नोंदी सापडतायत हे आरक्षण त्यांना मिळालं नसतं आणि 16ला 16% आरक्षण ते वेगळं राहिलं असतं। आता आम्हाला राजकारणासाठी भांडावं लागतंय। हे खऱ्या अर्थानं खुटी रवलेली आहे ती मनोजदादा जरांगे पाटलांनी ससानेच्या सुद्धा आणि ससानेच्या आकाच्या सुद्धा त्या अशी खुटी गुंतली आहे की ती आकाचा आका सुद्धा खुटी बाहेर काढू शकत नाही। हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा बांधवांनो, कारण हे टोळका आता एकीकडून गोड बोलताना दिसतंय आणि मुद्दामून गनिमी कावा करून जरांगे पाटलांना एकटं पाडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतंय। तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका आणि इतर बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका। आपला मित्र उदय भिस्से पाटील, जय जिजाऊ, जय